सद्धम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण ट्रस्ट व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृह नांदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना विपश्यना प्रशिक्षण शिबिराला सुरुवात करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहामध्ये संविधान दिनापासून 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना विपश्यना ध्यान शिबिराला सुरुवात करण्यात आली आहे। गृहपाल SV सोनटक्के यांच्या संकल्पनेतून सद्धम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण ट्रस्ट लोणवळी धरण व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृह नांदुरा यांच्या माध्यमातून विद्यार्थी मुलांवर चांगले संस्कार घडावे, त्यांना विपश्यनांची जाण व्हावी व त्यांचे मानसिक आरोग्य सदृढ राहावे यासाठी विपश्यना महत्त्वाची आहे। आज रोजी आपण पाहतो की किशोरवयीन मुलांमध्ये आक्रमकपणा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। तसेच तासनतास मोबाईलकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे। त्याचबरोबर अनेक किशोरवयीन मुले व्यसनाकडे वळताना आपल्याला दिसत आहे। त्यांच्यात उदासीनता, नैराश्य दिसत आहे। आत्महत्येचे प्रकरण वाढलेले आहेत। द्वेष, क्रोध, लोभ, राग या सर्व विकारांवर नियंत्रित राहावे या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। दररोज सकाळी 6 ते 7 वाजता दरम्यान ही शिबिरे घेण्यात येणार आहे। तर शिबिराचा लाभ वसतिगृहातील सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार आहे। या शिबिराला प्रशिक्षक म्हणून रावसाहेब गोरे विपश्यना साधक कल्याण मित्र हे प्रशिक्षण देणार आहेत। तसेच या शिबिराला संतोषराव तायडे संस्थापक अध्यक्ष, गोविंद वाघ प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष, दिनकर वाकोळे, किशोर इंगळे, राजेश इंगळे यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले।